घरासाठी EMI भरणं चांगलं की भाड्याने राहणं सोयीचं? हा असा प्रश्न आहे जो प्रत्येक सामान्य माणसाला कधी ना कधी पडतोच. एका बाजूला असतं आयुष्यभराची सुरक्षा देणारा EMI आणि दुसऱ्या बाजूला खिशात लाखो रुपयांची बचत करून देणारं भाड्याचं घर. जर तुम्ही 50 लाखांच्या घरासाठी 20 वर्षांचं लोन घेतलं तर बँकेला 1 कोटीपेक्षा जास्त रुपये परत करावे लागतात. पण तेच घर भाड्याने घेऊन वाचवलेले पैसे जर योग्य ठिकाणी गुंतवले तर तोच माणूस कोट्यवधींचा मालक बनू शकतो. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या खिशासाठी नक्की बेटर ऑप्शन कुठला, EMI की रेंट, या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय लगावती. प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं, स्वतःचं छोटंसं का होईना पण एक घर असावं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक जण रात्रंदिवस मेहनत करतात आणि लाखो रुपये मोजायलाही तयार असतात. पण दुसरीकडे वाढत्या महागाईमुळे आजच्या पगारात रोजचा खर्च भागवणंही कठीण झालंय. अशावेळी मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये पैसे वाचवण्यासाठी अनेक जण भाड्याच्या घरात राहणं पसंत करतात. पण मनात कुठेतरी स्वतःच्या घराची इच्छा असतेच. दुसरीकडे ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे ते सुद्धा गोंधळात असतात की घर स्वतःचं विकत घ्यावं की भाड्यानेच राहावं. आपल्याकडे भारतात नेहमी स्वतःच्या घराला जास्त महत्त्व दिलं जातं आणि भाड्याने राहण्याला तडजोड मानलं जातं. पण खरंच यातला फायद्याचा सौदा कुठला आहे? स्वतःचं घर असण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणाल तर मानसिक शांतता. कारण दरमहा भाडं देणं हा एक असा खर्च आहे जो कधीच टाळता येत नाही आणि त्यातून स्वतःची कोणतीही मालमत्ता तयारही होत नाही, असं अनेकांचं ठाम मत असतं. या उलट नवीन घर घेऊन भरल्या जाणाऱ्या EMIचे 2 मोठे फायदे आहेत. एक तर तुम्ही तुमच्या हक्काच्या घरात राहता आणि दुसरं म्हणजे दर महिन्याला भरल्या जाणाऱ्या EMI सोबत त्या घरावरचा तुमचा मालकी हक्क हळूहळू वाढत जातो. शिवाय भाड्याच्या घरात नेहमी एकच टांगती तलवार असते की घरमालक कधी घर खाली करायला सांगू शकतात, ज्यामुळे ऐनवेळी शिफ्टिंगच्या आणि मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. पण स्वतःचं घर असेल तर हा मनस्ताप पूर्णपणे वाचतो. एकदा का आपल्या आवडीप्रमाणे घराचं इंटिरियर करून घेतलं की घराचं टेन्शन कायमचं मिटतं. पुढे जेव्हा कधी रेनोव्हेशन करायचं असेल तेव्हाच फक्त काय तो पसारा बाहेर काढावा लागतो. पण दुसरीकडे आजचा विचार केला तर पुण्यासारख्या शहरात चांगल्या एरियात 2 BHK फ्लॅट 20 ते 30 हजार रुपयांच्या भाड्याने सहज मिळतो. या उलट तेच घर विकत घ्यायचं ठरवलं तर किंमत कमीत कमी 50 लाख रुपये असते आणि त्याचा मासिक EMI थेट 30 ते 40 हजार रुपयांच्या घरात जातो. म्हणजेच विकत घेण्यापेक्षा भाड्याने राहिल्यावरती दर महिन्याला तुमचे 15 ते 25 हजार रुपये थेट वाचतात. शिवाय भाडेकरूला घराचा कोणताही एक्स्ट्रा टॅक्स किंवा इतर छुपे खर्च भरावे लागत नाहीत. भाड्याने राहण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे फ्लेक्झिबिलिटी. तुम्ही तुमच्या नोकरीच्या ठिकाणाजवळ किंवा मुलांच्या शाळेच्या अगदी जवळ भाड्याने घर घेऊ शकता. पण जर नेमक्या याच भागात स्वतःचं घर विकत घ्यायचं असेल तर तिथले भाव ऐकून ते आपल्या बजेटच्या बाहेर जाण्याची शक्यता जास्त असते. तसंच समजा तुम्ही 50 लाखांचं घर विकत घेऊन ते भाड्याने दिलं तरी त्यातून महिन्याला फक्त 15 ते 20 हजारांचं भाडं हातात येतं. म्हणजे प्रॉपर्टीच्या किमतीच्या तुलनेत मिळणारं भाडं खूप कमी असतं. शिवाय 50 लाखांचं घर कागदावर जरी 50 लाखांचं दिसतं तरी ते आपल्या हातात येईपर्यंत जवळपास 60 लाख रुपयांना पडतं. कारण बँक फक्त 80% लोन देते. म्हणजेच 10 लाख रुपये डाऊन पेमेंट, 3 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचे आणि उरलेले 3 ते 4 लाख रुपये लोन प्रोसेसिंग, पार्किंग एम्युनिटीज आणि इंटेरियरवरती सहज खर्च होतात. आता समजा दरवर्षी या घराची किंमत 8% वाढली तर 20 वर्षांनंतर या घराची मार्केट व्हॅल्यू तब्बल 2,33,00,000 रुपये होईल. पण यातून 20 वर्षांचा सोसायटी मेंटेनन्स आणि इतर छुपे टॅक्सेस वजा केले तर तुमच्या घराची निव्वळ किंमत 2,11,39,546 रुपये उरते. याचा सोपा अर्थ असा आहे की सुरुवातीला स्वतःच्या खिशातले पैसे आणि बँकेचं कर्ज मिळून जवळपास 59,40,00,000 रुपयांची गुंतवणूक केल्यावरती आणि पुढची 20 वर्ष सातत्यानं EMIचे हप्ते भरल्यावर कुठे जाऊन तुमच्या 50 लाखांच्या घराची किंमत ही 2 कोटींच्या पार पोहोचते. थोडक्यात सांगायचं तर गणिताचा विचार केला तर भाड्याने राहणं जास्त फायद्याचं दिसतं. समजा आज तुम्ही 12,500 रुपये भाडं देताय, दरवर्षी त्यात 8% वाढ झाली तरी 20 वर्षांनंतर तुमचं भाडं महिन्याला 53,000 होईल. पण EMI आणि भाडं यात जे काही पैसे वाचतात त्याची जर दरमहा SIP केली तर 20 वर्षात तब्बल 3.5 कोटी रुपयांचा फंड जमा होऊ शकतो. शेवटी निर्णय तुमचा आहे. तुम्हाला बँकेला श्रीमंत करायचं आहे की योग्य गुंतवणूक करून स्वतः आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं आहे? तुमच्या मते आजच्या महागाईच्या काळात EMIचा आयुष्यभराचा विळखा बरं आहे की भाड्याचं स्वातंत्र्य बरं आहे? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा लगावती.